भक्तांनी स्वामींच्या मठासाठी देवघरात काढून ठेवलेले 2000 रुपये घरचाच स्वयंपाकी चोरून घेऊन पळून जातो. खूप शोध घेऊनही तो सापडत नाही. पण जेव्हा निराश झालेला भक्त अक्कलकोट मठात येतो तेव्हा स्वामी म्हणतात, चोराला पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकलंय, तू तिथे जा. 28 जूनच्या आजच्या भागात आपण ही प्रचिती पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बडोद्यात हरिश्चंद्र गोपाळ नावाचे स्वामींचे एक निस्सिम भक्त राहत होते, जे रोज स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे. एकदा त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी एक नवीन माणूस आला. योगायोगाने हरिश्चंद्रजींनी स्वामींच्या मठाला दान देण्यासाठी 2000 रुपये देवघरात स्वामींच्या पादुकांपाशी ठेवले होते. त्या लबाड स्वयंपाक्याची नजर त्या पैशांवर पडली आणि त्याने ते चोरण्याचा बेत आखला. दुपारच्या वेळी जेव्हा घरातले सगळे लोक झोपले तेव्हा संधी साधून त्या स्वयंपाक्याने ते 2000 रुपये चोरले आणि कोणालाही न सांगता हळूच सटकले. नंतर हरिश्चंद्रजींच्या लक्षात आले की स्वयंपाक्याने पैशांची चोरी केली आहे. त्यांनी खूप तपास केला, पण तो चतुर चोर कुठेच सापडला नाही. मठासाठी काढलेले पैसे देवाने कसे चोरीला जाऊ दिले या विचाराने हरिश्चंद्रजींना खूप आश्चर्य वाटले. काही दिवसांनी जेव्हा ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आले तेव्हा त्यांनी घडलेली सर्व हकीकत स्वामींना सांगितली. ते ऐकताच अंतर्ज्ञानी स्वामी चटकन म्हणाले, स्वयंपाक्याला पकडून तुरुंगात ठेवले आहे, तुम्ही तिथे जा, पैसे मिळतील. स्वामींचे हे बोलणे ऐकून हरिश्चंद्रजींना आश्चर्याचा धक्काच बसला. ते तातडीने तिथे गेले आणि त्यांनी पाहिलं की खरंच पोलिसांनी त्या स्वयंपाक्याला पकडले होते. हरिश्चंद्रजींनी त्याला ओळखले आणि त्यांचे चोरीला गेलेले 2000 रुपये सुखरूप त्यांना परत मिळाले. आनंदी होऊन ते पुन्हा मठात आले आणि ते पैसे स्वामींच्या चरणावर ठेवू लागले. पण जगाचे कल्याण करणारे स्वामी हसून म्हणाले, हे पैसे परत घेऊन जा. बडोद्यात त्याची आवश्यकता आहे, तिथल्या मठाला द्या. स्वामींचे हे त्रिकालज्ञ रूप आणि त्यांची अगाध लीला पाहून हरिश्चंद्र गोपाळ यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामी चराचरात आहेत, त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही. जेव्हा आपण प्रामाणिकपणे देवाचे नामस्मरण करतो तेव्हा स्वतः भगवंत आपल्या पैशांचे आणि कुटुंबाचे रक्षण करतात. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मग हरिश्चंद्र गोपाळ यांच्या या 28 जूनच्या अद्भुत स्वामी प्रचितीबद्दल तुम्हाला काय वाटलं? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्या 29 जूनचा पुढील विशेष भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.